शहर महानगरपालिकेत मोक्याच्या जागा व्यापाऱ्यांच्या घशात घालण्याचा आरोप करत खासदार रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली आहे। आज खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 2 मधील काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला। यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार चव्हाण म्हणाले, नांदेडच्या जनतेनं अनेक वेळा अशोक चव्हाण यांच्या हातात महानगरपालिकेची सत्ता दिली, मात्र तरीही शहराच्या अपेक्षित विकास झाला नाही। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील मोक्याच्या जागा व्यापाऱ्यांच्या घशात घालण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। तसेच नांदेड शहरातील वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात असताना त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही, अशीही टीका खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे। आज प्रभाग 2 मध्ये नांदेड महानगरपालिकेचे जे आमचे उमेदवार आहेत वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाचे, त्यांचा संयुक्त प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ आज आम्ही या ठिकाणी केलेला आहे। आणि आज इथं सर्वांच्या साक्षीने प्रचाराचा शुभारंभ करून आज निश्चितच मला विश्वास आहे की या प्रभागातून आमचे चारी उमेदवार बहुमताने या ठिकाणी निवडून येतील। एकंदरीत नांदेड जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला मानला जात होता, पण नांदेड शहरामध्ये त्यांची अनेक वर्षापासून सत्ता होती। नांदेडचा खरंच विकास झाला असं वाटतं का? नाही, आपण बघतो लोकांनी मोठ्या विश्वासाने अशोकराव चव्हाणांना विश्वास ठेवून इथली महापालिका त्यांच्या ताब्यात दिलेली होती। पण आपण बघू शकता की आपल्या नांदेडच्या उशाला धरण आहे आणि उशाला धरण असताना सुद्धा नांदेडकरांना रोज नळाला पाणी येत नाही, हे दुर्दैवी गोष्ट आहे। कला मंदिरसारख्या जागा त्या ठिकाणी खाजगी करण्याच्या नावाखाली व्यापाऱ्यांना दान करण्यात आलेले आहे अल्प दरामध्ये, किमतीमध्ये। आणि जे लोकांना सार्वजनिक ठिकाणच्या जे जागा होत्या, कला मंदिर असतील, वेगळ्या ठिकाणच्या अशा ज्या जागा महापालिकेच्या होत्या त्या ठिकाणी अल्पदरात त्यांनी दिल्या आणि नेमक्या सामान्य लोकांना ज्या कार्यक्रमाच्या ठिकाणं उपलब्ध करून देऊ शकले नाहीत। आणि 20 वर्षापासून ते ज्या प्रभागामध्ये राहतात, शिवाजीनगर प्रभाग जर आपण या ठिकाणी बघितला तर प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक त्या शिवाजीनगर प्रभागात होते। तर इथल्या मोठ्या नेत्यांना आपल्या प्रभागातली साधी ट्रॅफिक व्यवस्था जर सुधार करू शकले नाहीत तर नांदेडचा ते भविष्यात काय विचार करतील, असं मला या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारायचा। विकासाचे मुद्दे आहेत। मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे मोक्याच्या जागा ज्या खाजगी व्यापाऱ्यांच्या घशात घेतल्या अल्पदरामध्ये, त्या ठिकाणी नळाला पाणी जे रोज मिळायला पाहिजे, गोदावरी नदी आपल्या उशाला आहे, नळाला पाणी, शुद्ध पाणी लोकांना प्यायला मिळत नाही आहे, अशा अनेक योजना आहेत। आम्ही 1-2 दिवसामध्ये आमचा काँग्रेसचा जाहीरनामा त्या ठिकाणी जाहीर करणार आहोत आणि त्यामधले जे मुद्दे आहेत आम्ही आपल्यासमोर नांदेडच्या जनतेसमोर मांडणार आहोत। लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट, नांदेड।